नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या ह्या पवित्र दिवशी उपवासासाठी एकदम मोकळी, खमंग, स्वादिष्ट साबुदाण्याची खिचडी बनवूया. योग्य प्रकारे भिजवलेला साबुदाणा, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, उकडलेले बटाटे या सगळ्यांच्या सुंदर संगमातून तयार होते ही चविष्ट खिचडी. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कुस्करलेले बटाटे, व्यवस्थित परतून घेतले आहे. बटाटे व्यवस्थित परतून झाले आहे. ह्यानंतर शेंगदाण्याचा कूट हा मी भाजून घेतलेला आहे, हा टाकून व्यवस्थित परतून घेऊ. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून परतून घेऊ. यामध्ये आता भिजवलेला साबुदाणा परतून घेऊ. मी हा साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता, त्यामुळे तो सकाळपर्यंत व्यवस्थित असा भिजला आहे. तुम्हीही शक्यतो रात्री किंवा 6 ते 7 तासासाठी साबुदाणा भिजत घालून ठेवा, कारण त्यामुळे साबुदाणा खिचडी अगदी मोकळी व सळसळीत अशी होते. तुम्हीही साबुदाणा भिजवण्याच्या अगोदर जर तो 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला तर त्यामधील सर्व टार्च निघून जाईल व तुमचीही साबुदाणा खिचडी अगदी मोकळी होईल. ती चिकट होणार नाही व कढईलाही चिकटणार नाही. ही टिप जर तुम्ही फॉलो केली तर तुमची ही खिचडी छान होईल. तुम्ही पाहू शकता साबुदाणा अतिशय मोकळा दिसत आहे आणि तो कढईलाही चिकटत नाही. आता आपण झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे वाफवून घेऊ. झाकण काढून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊ. खिचडी करीत असताना ती मंद आचेवर करायची आहे. 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून मध्ये मध्ये परतून घ्यायचे आहे. ह्यामुळे साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो आणि साबुदाणा पारदर्शक दिसू लागतो. पाहू शकता गरमागरम मोकळी आणि खमंग साबुदाण्याची खिचडी तयार आहे. ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही दही, लिंबू, शेंगदाण्याची आमटी ह्याबरोबरही खाऊ शकता.
अशी ही गरमागरम खिचडी कमी तेलात व कमी साहित्यात होणारी स्वादिष्ट, झटपट आणि हेल्दी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीशी शेअर करा आणि नवनवीन रेसिपीसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह.